हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि सकाळचा टायमिंग आहे. मी बाळाला स्कूलमधनं सोडून आली, नाश्ता वगैरे झाला आणि मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवायला घेतला आज. तर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? कालचा व्हिडिओ कोणाकोणाला आवडला आणि कुणी कुणी बघितला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला ह्या रिलेटेड असे व्हिडिओ बघायला आवडतील का ते देखील मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर फ्रेंड्स, मी आज पण असाच एक विषयावर बोलणार आहे. जसं की कालला मी तुम्हाला सांगितलं होतं, सबस्क्राईब कसे वाढवायचे, आपले सबस्क्रायबर कसे वाढले पाहिजेत आणि त्यासाठी काय केलं पाहिजे. तर मी कालला जो व्हिडिओ बनवला तर तो यूट्यूब कसं चालू करायचं, म्हणजे मी काही जास्त डिटेल्समध्ये त्याची माहिती सांगितली नाही, पण जे महत्त्वाचं आहे, ज्याची सुरुवातच असते, तर मी फक्त त्याबद्दलच कालला बोलली. तर आजला पण मी त्याच एका मुद्द्यावर बोलणार आहे, तो म्हणजे आपले सबस्क्रायबर कसे वाढवायचे. तर तुम्हाला सांगते फ्रेंड्स, मी देखील नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला. त्या टायमिंगला मला काही माहीत नव्हतं सबस्क्रायबर वगैरे हे काय असतं, कसं वाढवायचं आणि त्याने काय होतं काही माहीत नव्हतं. तर तुम्ही पण नवीन असे बरेचसे यूट्यूबर आहेत का त्यांना काहीच माहिती नाही माझ्यासारखेच, आणि आपले हे चॅनल छोटे चॅनल आहेत, तर आपल्याला हे मोठे करायचे आहेत आणि खूप आपल्याला सर्वांना मिळून पुढे जायचं आहे. तर त्यासाठीच आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे. सर्वांनी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा, कारण अशा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की ज्यांना खरंच त्या गोष्टींची गरज आहे. तर त्यासाठीच आपण आत्ता हे व्हिडिओ बनवतोय. तर फ्रेंड्स, सबस्क्रायबर कसे वाढवायचे. मला आधी वाटायचं सबस्क्रायबर वाढवण्यासाठी काहीतरी वेगळं पैसे द्यावे लागतात, त्याच्यानंतरनं ते सबस्क्रायबर आपल्याला विकत घ्यावे लागतात. कारण असं यूट्यूबलाच यायचं, मी बरेचसे व्हिडिओ बघायचे, एवढे तुम्ही पैसे द्या तेवढे का. मी असं काही केलं नाही, कारण मला माहिती आहे सगळं फ्रॉड असतं आणि ते काही ठराविक काहीतरी फेक अकाउंट वगैरे ओपन करतात आणि फक्त आपल्याला दिसायला ते सबस्क्रायबर असतात, पण ते ना आपले व्हिडिओ बघत, ना आपल्याला लाईक करत, ना कमेंट्स करत, ना शेअर करत. असे सबस्क्रायबर आपल्याला काही कामाचे नाही आहेत आणि असे सबस्क्रायबर असून आपलं चॅनल कधीच ग्रो होणार नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही असं काही चूक करू नका. जे तुम्हाला सांगतात का एवढे एवढे पैसे जर भरले तर एवढे एवढे सबस्क्रायबर आम्ही तुम्हाला देऊ आणि ते कायम तुमचं म्हणजे लाईफ टाईम असेल, जोपर्यंत तुमचं चॅनल आहे तोपर्यंत. तर असं काही नसतं. तर तुम्हाला सांगते, सबस्क्रायबर वाढवायचे जर असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपण छोटे यूट्यूबर आहोत आणि आपला चॅनल हा छोटा आहे, आपल्याला तो मोठा करायचा आहे. त्याच्यासाठी जे छोटे छोटे यूट्यूबर असतात त्यांचे पण व्हिडिओ आपण बघायचे, त्यांनाही लाईक कमेंट्स करायच्या आणि त्यांना सांगायचं का आम्ही तुम्हाला सपोर्ट केला आहे, तुम्ही देखील आपल्या चॅनलला सपोर्ट करा. हे खूप महत्त्वाचं आहे. परत एकदा नक्की ऐका, मी परत एकदा सांगते. जे छोटे यूट्यूबर असतात त्यांना देखील सबस्क्रायबरची गरज असते आणि त्यांनी आपले व्हिडिओ बघितले पाहिजेत. अशाच लोकांना तुम्ही सबस्क्राईब करा, त्यांना सांगा की आम्ही तुम्हाला दादा ताई सपोर्ट केला आहे, तुम्ही पण आपल्या चॅनलला सपोर्ट करा. असं करून एकमेकांनी सर्वांनी सोबत पुढे जायचं असतं. तर हे केल्याने सबस्क्रायबर वाढतात, हे महत्त्वाचं आहे. कारण आपण काय करतो, पहिली गोष्ट यूट्यूब चॅनल चालू केला, नातेवाईकांमध्ये सांगतो, मित्रमंडळींना सांगतो, शेजारी पाजारी सांगतो की आमचे व्हिडिओ बघा, आम्ही यूट्यूब चॅनल चालू केला आहे, त्याला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. नातेवाईक असे किती असतात, 50 असतील, 100 असतील, 200 असतील. तर ते तुम्हाला फक्त सपोर्ट करतील, सबस्क्राईब करतील तुमच्या चॅनलला, तुमचे व्हिडिओ बघतील, पण त्याच्यावरती दुसरं काय होणार आहे, तेवढेच फक्त. आणि मित्रमंडळी जे जवळचे तुमचे 4-5, 2-3 जे असतात तेच तुमचे जे जवळचे आहेत तेच तुम्हाला सबस्क्राईब वगैरे करतील, ते तुमचे व्हिडिओ वगैरे बघतील. पण तेवढ्यावरतीच आपल्याला थांबायचं नाही आहे, आपल्याला अजून सबस्क्रायबर पाहिजेत. त्यामुळं फक्त नातेवाईक, मित्रमंडळी याच्यावरती आपला चॅनल पुढे जाणार नाही. त्यामुळं आपला चॅनलला हा आपण पब्लिक चॅनल चालू केलेला आहे, त्यामुळं ऑल यांच्यासाठी आपल्याला तो विचार करायचा आहे. फक्त नातेवाईकांना केलं किंवा मित्रमंडळींना केलं म्हणजे आपला चॅनल मोठा होईल, खूप पुढे जाईल, खूप ग्रो होईल, असं नाही. आणि करतात ना नातेवाईक, माझे खूप जवळचे नातेवाईक आहेत, सर्वांनी केलं, मला खूप सपोर्ट केला, कॉल केले, छान छान कमेंट्स केले आणि करतायत, अजूनही करतायत. तर ते तर आहेतच, पण आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा अजून आपला चॅनल मोठा झाला पाहिजे, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपल्याकडे कोणी पाहुणे आले, त्यांचा मोबाईल घ्यायचा, त्याच्यावरून आपणच सबस्क्राईब करायचं, मोबाईल ठेवून द्यायचा, असं अजिबात काही करू नका. कारण हे केल्याने काही होत नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे जे आपले नातेवाईक, मित्रमंडळी, ते बघून बघून किती दिवस बघणार आहेत आपले व्हिडिओ. सुरुवातीला बघतील एक आपुलकीने, प्रेमाने, नाही बाबा हे काहीतरी करू पाहतायत, करतायत,
तर त्याच्यासाठी सुरुवातीला ते बघतील आपले व्हिडिओ, नंतर ते वैतागतात, कंटाळतात, अरे हे काय रोजच टाकते, रोजच बोलते, रोजच त्यांचं काही ना काही असतं, काही बघत नाहीत ते. तर अशाने आणि सबस्क्राईब पण वाढत नाहीत. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्रायबर जर वाढवायचे असेल, एका यूट्यूबरलाच माहिती आहे का सबस्क्राईब वाढवण्यासाठी काय काय करावं लागतं. त्यामुळं हे जे यूट्यूबर्स आहेत, आपण जे सर्वजण छोटे यूट्यूबर्स बघायचे आपल्यासारखेच, ज्यांनी नवीन चॅनल ओपन केला आहे, ज्यांचे सबस्क्रायबर कमी आहेत, आपण सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करायचा आणि असाच सपोर्ट करत करत आपण सर्वांनी पुढे जायचं, तरच आपले सबस्क्राईब वाढतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यूट्यूबरच महत्त्वाचे आहेत सबस्क्रायबर. कारण काय असतं, आपणच सर्वजण एकमेकांचे व्हिडिओ बघतो आणि आपण त्यातनं काहीतरी शिकतो. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिकायला पण खूप भेटतं, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण काय असतं, आपल्यालाही काहीतरी गोष्टी माहीत नसतात आणि यूट्यूब असं आहे का त्याच्यातून शिकण्यासारखं खूप आहे. जेवढं आपण शिकू, जेवढं आपण त्याच्यातनं घेऊ तेवढं कमीच आहे. त्यामुळं प्रत्येकाचे व्हिडिओ बघत चला, सर्वांनी सपोर्ट करा एकमेकांना, छान छान लाईक कमेंट्स करा, शेअर करा व्हिडिओ, हे नक्की करा मित्रांनो. लक्षात ठेवा का सबस्क्राईब वाढवण्यासाठी आपल्याला हे सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि शेजारी पाजारी नातेवाईक हे यांच्या कोणाच्याच भरोशा बसायचं नाही आहे. आणि कोणालाच असं कॉल करून सांगायचं नाही का तुम्ही मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. मला आधी माहीत नव्हतं, मी सर्व हेच केलेलं आहे, याच्यातनंच पुढे आलेले आहे. पुढे म्हणजे इथपर्यंत आलेले आहे, अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. ही फक्त आपली सुरुवात आहे. आणि कसं असतं, जे यूट्यूबर असतात तर त्यांना माहिती असतं का आपण जर एकमेकांना लाईक केलं, कमेंट्स केल्या, एकमेकांच्या चॅनलला हे केलं तर आपण त्यातूनच पुढे जातो. आता सपोज एखादं चॅनल आहे तर त्या चॅनलला काहीतरी 100-1 यूट्यूबर आहेत. आपण ते छोटे छोटे यूट्यूबर चेक करायचे, त्यांना सर्वांना त्यांच्या व्हिडिओला पण छान छान कमेंट्स करायच्या, कारण त्यांनी पण मेहनत घेतलेली, त्यांना पण पुढे जायचे. त्यांना सर्वांना कमेंट्स करायच्या आणि त्यांना सांगायचं त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि त्यांना सांगायचं का मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आम्हाला. ते सगळे करतात, ते 100% करतात. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तर मला हेच तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधनं सांगायचं होतं का अशा पद्धतीनेच आपण सबस्क्रायबर वाढवत जायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर यूट्यूब चॅनल चालू केलं आहे तर आपली जी लिंक आहे आपण ती लिंक सर्वांना शेअर करत बसतो. व्हॉट्सअपला सर्वांना एक 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 चेक करतो आणि सर्वांना पाठवत बसतो. कारण हे सर्व मी केलेलं आहे, त्यामुळे मित्रांनो मी सांगते, हे अनुभवातनं सांगते मी तुम्हाला. आणि मग त्यांना खाली आपण टाकतो का आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे करा. कोणी असं करत नाही. हा, जे जवळचे असतात ना फक्त तेच करतात, बाकी कोणी करत नाहीत. तर हे असं अजिबात काही करायचं नाही आहे. आपण चॅनल हा यूट्यूब चालू केलं आहे ना, काही सांगायची गरज नाही आहे, आपोआप आपलं चॅनल मोठा होत गेला पाहिजे. कोणाला तरी सांगून, कोणाला तरी त्यातनं आम्हाला सबस्क्राईब करा, कोणाच तरी मोबाईल घेऊन सबस्क्राईब करणं हे सर्व चुकीचं आहे. मी कोणाचा मोबाईल नाही घेतला आत्तापर्यंत, पण हां लिंक वगैरे शेअर केली आहे, सांगितले का मी यूट्यूब चॅनल वगैरे चालू केलं आहे. पण त्यातनं मला समजलं का आपले व्हिडिओ डेली बघितले जात नाहीत. आपले व्हिडिओ कोण बघणार, तर यूट्यूबमधनं आपले व्हायरल झाले पाहिजेत त्याच्यामधनं. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणता तरी एकच व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्यानेच आपलं चॅनल खूप पुढे जातो. आपण 100 व्हिडिओ टाकतो पण त्याच्यातनं एकच व्हिडिओ असा कोणता तरी असतो का तो खूप जास्त प्रमाणात व्हायरल होतो. आणि ह्या क्षेत्रामध्ये कसं असतं, यूट्यूबमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला वाटतं अरे माझे 50 व्हिडिओ झाले, 100 व्हिडिओ झालेत, आत्तापर्यंत माझे सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत, माझं व्हिडिओ व्हायरल होत नाही आहे. होणार, फक्त तुम्ही पेशन्स ठेवा. पेशन्स खूप महत्त्वाचे असतात. आणि आपल्याला जर लगेचच्या लगेच कोणती गोष्ट पाहिजे असेल तर ती आपल्याला लगेचच्या लगेच भेटणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला वाटच बघावी लागणार, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि एक सांगते का चॅनल 100% ग्रो होणार आणि 100% आपले सबस्क्रायबर वाढणार. फक्त त्यासाठी पेशन्स महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ टाकत जा, व्हिडिओ करत जा, 4 येऊ दे, 5 लाईक येऊ दे, 10 जणांनी बघू दे, 20 जणांनी बघू दे, काही फरक पडत नाही. तर माझे बरेचसे काही व्हिडिओ आहेत त्यांना काहीतरी 70-80 हे असेच व्ह्यूज आहेत. ठीक आहे ना, ते पण लोकच आहेत, ते बघतायत ना, त्यांच्यासाठी करत जा. त्याच्यातनं आपोआप हळूहळू पुढे पुढे वाढत जातं आपलं. आणि काय होतं मित्रांनो, काही व्हिडिओ असे असतात का सुरुवातीला 30-40 असतात, पण 2-3 वर्षाने जर बघितलं तर हजारोंच्या घरामध्ये त्याला व्ह्यूज असतात. असे देखील व्हिडिओज आहेत. काही व्हिडिओ काही वर्षांनंतर व्हायरल होतात, असं देखील आहे. आणि आपण खरी मेहनत घेतोय तर आपल्याला फळ नक्की भेटणार.
एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आणि हार मानायची नाही, जिद्द ठेवायची नाही, मला हे करायचंय आणि मी करून दाखवणारच, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. आणि तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला जर असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि यूट्यूबची काहीतरी माहिती सांगणारे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर मला नक्की तशी कमेंट्स करून सांगा का ताई तुम्ही असे व्हिडिओ बनवत जा, तुम्ही ह्या विषयावर बोला, तुम्ही त्या विषयावर बोला. मला कमेंट्स करून सांगा, मी नक्की त्या गोष्टीवर अभ्यास करून नक्की 100% तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कारण आपले हे व्हिडिओ म्हणजे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी आहे आणि तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण मी कालला सांगितलं तसं बहुतेक चॅनलवर एवढी सरळ माहिती सांगत नाहीत. बहुतेक चॅनल हे ते फक्त त्यांचे व्ह्यूज वाढण्यासाठी, त्यांचं चॅनल पुढे जाण्यासाठी काहीतरी टायटल देतात आणि त्यावरतीच ते हे करतात. पण जी खरी माहिती आहे ती कोणीही सांगत नाही. आणि आजची मी जी सांगितलेली माहिती आहे, तुमचा जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः करून बघा, तुम्ही तो अनुभव घ्या आणि त्यानंतर ना मला कमेंट्स करून सांगा का ताई हे खरं आहे म्हणून. कारण यातून मी पण अनुभव घेतलेला आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगते. आणि असे बरेचसे यूट्यूबर वगैरे आहेत की त्यांना हे काही माहीत नाही आहे, कारण नवीन असतात, नवीन असल्यामुळे लगेच कोणत्या गोष्टी माहीत नसतात. मला सुरुवातीला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, पण मी आता कितीतरी दिवस झाले सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करते, माझा वेळ मी देते त्याला आणि त्याच्यानंतर ना मला हे समजत चाललंय की नाही हे असं असं आहे आणि त्यातून हे असं असं होतं. त्यामुळे फ्रेंड्स तुम्ही सुद्धा नक्कीच हे सगळं करून बघा, मला कमेंट्स करून सांगा का आम्ही देखील असं सबस्क्राईब करून बघितलं, त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आणि तेच लोक आपले चॅनल बघतात, हेच खरं. तर फ्रेंड्स तुम्हाला आपला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या.